ही पद्धत वापरून जर तुम्ही तांदळाचे खिचे पापड केले ना तर चौपटीने नाही तर 10 पटीने फुलतील. कुरकुरीत इतके होतात की सगळे तुम्हाला विचारतील की हे पापड कसे बनवले. तळल्यानंतर कढईभर फुलणाऱ्या या पापडांचे सर्व सिक्रेट पद्धत व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तांदळाचे खिचे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 किलो तांदूळ घेतले. नॉर्मल आपले रोजचे जे वापरायचे तांदूळ असतात तेच घेतले आहेत. हवं तर तुम्ही राशनचे तांदूळ घेतले तरी चालतील, त्याने पण खूप छान हे पापड तयार होतात. एका स्वच्छ सुती कापडाने हे तांदूळ मी चांगले पुसून घेतले आणि दळून घेतले. तांदळाचे पीठ इथे तयार झाले आहे. जेवढ्या प्रमाणात पीठ तेवढ्याच प्रमाणात पाणी घ्यायचे आहे. नमस्कार, मी स्वप्ना. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर पापडामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे, त्यासाठी मी इथे 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत. याचा ठेचा बनवून घेणार आहे आणि असे जाडबुडाचे पातेले घेतले आहे. त्याला पूर्ण आतून आतल्या बाजूनी तेल लावून घेतले आहे, म्हणजे पापडांचे जे पीठ आहे ते शिजताना पातेल्याला चिटकत नाही किंवा जळत नाही. आता पापडासाठी मी इथे घेतले आहे 1 चमचा जिरं, 2 चमचा पापड खार घेतलाय, अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आहे आणि 6 ते 7 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या म्हणजे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, मिरच्या बारीक करून. आता आपण पीठ भिजवून घेऊया. यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे आणि जेवढ्या प्रमाणात पीठ तेवढ्याच प्रमाणात मी इथे पाणी चांगलं गरम करून घेणार आहे, उकळून घेणार आहे. ही टिप नक्की फॉलो करायची, कारण याच्याने पापड अजिबात फाटत नाही. पीठ जेवढे चांगले शिजलेले असते तेवढेच पापड चांगले होतात. पापड वाळल्यानंतर तुटतात, फाटतात किंवा तळल्यानंतर लाल काळे होतात. यासाठी पीठ योग्य प्रमाणात कसे शिजवायचे हे पुढे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण जे प्लेटमध्ये तयार सगळे मसाले काढून ठेवले होते ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि याला एक छान दणकून उकळी काढून घ्यायची. यासाठी मी याच्यावर एक झाकण ठेवते, म्हणजे पाणी पटकन उकळते. त्याआधी आपण याच्यात 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे. 1 किलोच्या प्रमाणात पापड बनवण्यासाठी 1 चमचा मीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पापड खार मी इथे जवळजवळ 2 चमचे म्हणजे 20 ग्रॅम घेतलेला आहे आणि मीठ जवळजवळ 40 ग्रॅम घेतलेला आहे. आता झाकण काढून पाहूया. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम मी बंद केली आणि थोडे थोडे करून इथे तांदळाचे पीठ मी याच्यामध्ये टाकून चांगले फेटून घेणार आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही. सर्व पीठ एकचदा न घालता स्टेप बाय स्टेप थोडे थोडे पीठ टाकून याला मी चमच्याने चांगले फेटून घेणार आहे. आता हे थोडेसेच गरम आहे, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, एक कॅरी बॅग घ्यायची आहे किंवा ताट घेतले तरी चालेल. ताटात पण तुम्ही हे करू शकता. ताट किंवा परातमध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि याला खूप चांगलं असं मळून मळून घ्यायचं आहे. हीच ती सिक्रेट टीप आहे ज्याच्याने तांदळाचे खिचे पापड अगदी चौपटीने 5 पटीने फुलतात. आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पातेल्यातच आणि हलकेसे गार होऊ द्यायचे. यानंतर मी इथे एक जाड अशी प्लास्टिकचं कॅरी बॅग घेतली आहे आणि तिच्यामध्ये हे पीठ चांगले मळून घेतले. हे पीठ गरम असते तेव्हा चांगले मळून घ्यायचे आणि आता थोडे थोडे करून मी इथे पीठ घेतले आहे आणि हलकासा तेलाचा हात घेऊन छान हे पीठ कॅरी बॅगच्या साहाय्याने मळून घेणार आहे. पीठ मळल्यानंतर मी इथे जवळजवळ 3 भागात वेगवेगळे करून घेतले आहे आणि हे पीठ आता आपल्याला वाफवून घ्यायचे. त्याआधी हे पीठ मी कॅरी बॅगमध्ये चांगले हाताच्या साहाय्याने जोर देऊन चांगले कुस्करून घेतले आहे आणि एकजीव करून घेतले. एकजीव झाल्यानंतर याला पुन्हा लाटण्याच्या साहाय्याने चांगले प्रेस करून लाटून घ्यायचे. ही टीप तुम्ही नक्की फॉलो केली तर तुमचे पापड कधीच तुटणार नाहीत. तर आता तांदळाचे पीठ चांगले मी मळून घेतले आहे, एकजीव करून घेतले आहे. आता याला वाफवण्यासाठी दुसरं भांडं न भरवता मी तेच पातेलं घेतलं आहे आणि त्या पातेल्याच्या खाली तळाशी पाणी टाकून घ्यायचे. ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. पातेल्यामध्ये मी आता पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक खाली स्टँड ठेवणार आहे आणि मी आता घेतलं आहे कुकरचं एक भांडं. आता पीठ इथे छान मळून तयार आहे. 3 भागात मी हे विभागून घेतलं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये मी हे ठेवून घेतलं आहे. त्याआधी पाणी चांगलं उकळून घ्यायचं. पाण्याला एक उकळी आली की हे कुकरचं भांडं या पातेल्यात ठेवून त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे. आता हे पीठ आपल्याला जवळजवळ 15 मिनटं वाफवून घ्यायचे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. यानंतर पुढची समर रेसिपी कोणती मी तुमच्यासोबत शेअर करू हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक देखील नक्की करा. आता इथे 15 मिनटं झालेले आहेत आणि मी झाकण
काढून बघते. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता हे पीठ मी काढून घेणार आहे आणि हे आपल्याला आता चांगले कुस्करून मळून घ्यायचे. यासाठी मी मॅशर घेतले आहे. मॅशरने पीठ चांगले मोकळे करून घेतले आणि नंतर अगदी थोडेसे हाताला तेल लावून पीठ चांगले मळून घेतले. आता यातलेच थोडेसे पीठ मी बाजूला काढून घेणार आहे आणि त्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या. आणि बाकीचं जे उरलेलं पीठ आहे त्याच्यावर मी एक कॉटनचा कपडा ओला करून त्याच्यावर अंथरला आहे, म्हणजे पीठ कडक होत नाही आणि नंतर पापड करताना ते पटापट होतात. तर अशा प्रकारे मी एक रोल तयार करून घेतला आणि चाकूच्या साहाय्याने याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेतल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या तुम्हाला जसा पापड आवडतो तसे गोळे तयार करून घ्यायचे. आता पापड लाटायचं कसे ते आपण पाहूया. तर यासाठी मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यावर थोडेसे तेल लावून घेतले आहे. प्रत्येक वेळी पापड लाटताना तेल घ्यायची गरज नाही. एकदाच तेल लावले की सगळे पापड आरामात होतात. आता पापडाचा एक छोटा गोळा मी घेतला आहे आणि अशा प्रकारे कॅरी बॅग त्याच्यावर अंथरून एका छोट्या प्लेटच्या साहाय्याने मी ते प्रेस करून घेणार आहे. या पद्धतीने एकदम पटापट पापड तयार होतात. प्लेटने प्रेस केल्यानंतर परत आपण एकदा याला लाटण्याच्या साहाय्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे हलकासा जर पापड जाडसर राहिला तर तो आणखीन पातळ होतो. किंवा नुसतं बोटाच्या साहाय्याने जरी आपण प्रेस केलं तरी हा पापड सहज वळतो. तर 2-3 पापड मी आता इथे करून दाखवले आहेत. आता मी याला वाळत टाकते. वाळत टाकताना अगदी पटकन हा पापड सहज मोकळा होतो. किंवा पापड लाटायची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही याला पापड मशीनमध्ये प्रेस करून पापड तयार करू शकता किंवा थोडेसे तांदळाचे पीठ लावून हे लाटूसुद्धा शकता. पण या पद्धतीने केले तर अगदी सोपी ही पद्धत आहे. 1 किलो तांदळापासून 200 तांदळाचे खिचे पापड इथे आपले तयार होतात. आता जवळजवळ सगळे पापड इथे माझे तयार होत आले आहेत आणि याला मी आता 3 ते 4 दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळून घेणार आहे. वाळल्यानंतर हे पापड खूप छान फुलतात. तर आपण पुढे तळून पण पाहूया पापड किती छान फुलतात ते. वाळवणाच्या अशा दुसऱ्या पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, जाऊन त्या पण नक्की पहा. गव्हाची पारंपरिक कुरडई, इन्स्टंट कुरडई, तांदळाचे पापड, मुगाचे सांडगे, मिश्र डाळीचे सांडगे या सर्व उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि हे व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला हे यूजफुल ठरतील. तर मस्त चवीला अप्रतिम असलेले आणि भरपूर फुलणारे तांदळाचे खिचे पापड आपले इथे तयार झालेले आहेत. छान कडक उन्हामध्ये मी याला वाळून घेतले. आता आपण पापड तळून पाहूया. यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल चांगले तापवून घेतले आहे. पापड कधी पण तळण्याच्या आधी तेल मोठ्या फ्लेमवर चांगले तापवून घ्या, म्हणजे पापड छान फुलतो आणि छान मस्त कुरकुरीतही होतो. चला तर मस्त आपले तांदळाचे खिचे पापड इथे तयार झाले आहे. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा, एक लाईक आणि कमेंट देखील करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर छान असे चौपटीने फुलणारे हे तांदळाचे खिचे पापड तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट देखील नक्की करा. चला तर पुन्हा मिळूया एक नवी रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.